तर मनसे शिवसेना युतीच्या चर्चांवरून मनसे नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना काही सवाल केले गेलेत। व्यासपीठावर युतीबाबत वक्तव्य करता मग प्रस्ताव का पाठवत नाही असा सवाल मनसे नेत्यांनी केलाय। काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करताना फक्त व्यासपीठावरून वक्तव्य केली होतीत का असाही सवाल मनसे नेत्यांनी उपस्थित केलाय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, मनसे नेत्यांनी हा जो सवाल उपस्थित केलेला आहे त्यावरून आणखी नेमके काय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत? ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्यावर काही प्रतिक्रिया आल्यात का? खरं तर आपण बघू शकतो तर एक गोष्ट रिद्धी आपल्याला मानावी लागेल, हे आत्ताच्या खऱ्या अर्थानं प्रश्न नाही आहेत। हे प्रश्न पहिल्यापासून उद्भवत आहेत। म्हणजे जेव्हा पहिल्यांदा युतीचा प्रस्ताव आला तेव्हा प्रस्ताव न येता तुम्ही फक्त आणि फक्त चर्चा केली। संजय राऊत त्याच्याबद्दल बोलले, मात्र प्रस्ताव आहे कुठे हा सर्वात मोठा प्रश्न मनसे नेत्यांनी उपस्थित केला। आज जेव्हा उद्धव ठाकरे मंचावरून थेट बोललेत की महाराष्ट्राच्या जे मनात आहेत तेच मी करीन, माझं महाराष्ट्राच्या मनात युतीबद्दल असेल, मग प्रस्ताव अजूनपर्यंत का नाही आला हा प्रश्न कुठे ना कुठे प्रत्येक मनसे नेत्यांच्या मनात आपल्याला पाहायला मिळतोय, चर्चेत पाहायला मिळतोय। एकंदर आपण पाहिलं तर जेवढ्या गोष्टी घडताना दिसत आहेत ते जरी दोघं सकारात्मक गोष्टी असतील तरी त्या सकारात्मक गोष्टीचा प्रस्ताव हा येत का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय। एकत्र आपण पाहिलं गेलं तर महापालिका निवडणुका हाकेच्या अंतरावर आहे। त्या हाकेच्या अंतरावर जरी निधी असल्या तरी अजूनपर्यंत महापालिका निवडणुकांची घोषणा ही किती तारखेला होणार ते माहिती नाही। तर तारीखची वाट कदाचित शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल किंवा मग मनसे पाहते का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र मनसे नेत्यांमध्ये एवढ्या गोष्टीचा संभ्रम निर्माण झालाय की जर उद्धव ठाकरे इतकं सकारात्मक आहेत, जेव्हा ते एका बाईट प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा ते म्हटले की मी थेट बातमी देईन, कालच्या जर ते म्हटले तर जे आमचं जे ठरवायचं ते आम्ही ठरवू, जेव्हा आम्ही मध्ये तुम्ही मनसेला पण आणलं तर मग आता आम्हीचा प्रस्ताव तुम्ही देत का नाही आहात हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिलाय। मागे जे काय घडलं, मग 2014 असेल 17 असेल, जे काय युतीचं घडलं, जेव्हा मनसेला बॅकफुटला जावं लागलं तेव्हा मनसे आता फ्रंटफुटवर येऊन किती खेळले युतीमध्ये ते आपल्याला माहिती नाही। मात्र जर शिवसेनेचे नेते किंवा ठाकरे गट इतकं सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरे स्वतः म्हणतात की जे महाराष्ट्र मनात आपण करू, मग प्रस्ताव येतोय का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न मनसे नेत्यांमध्ये उभा राहिला। रिद्धी, श्रेयस, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।